नेक्स्ट पॉइंट आहे DNA रिप्लिकेशनमधला, तो आहे मॅच्युरेशन ऑफ ओकाझाकी फ्रॅगमेंट. ओकाझाकी फ्रॅगमेंट्स. ओ कॅपिटल काढायचं आहे, सायंटिस्टचं नाव आहे म्हणून. ठीक आहे. तर DNA सिंथेसिस जे होतं ऑन द लॅगिंग टेम्पलेट that takes place in the form of small fragments. These fragments that are called as the Okazaki fragments. कारण की तुम्ही मगाशीच बघितलं आहे की लीडिंग स्ट्रँड जो आहे हा कन्स्ट्रक्ट होताना कंटिन्युअसली होतो, पण लॅगिंग स्ट्रँड हा डिसकंटिन्युअसली कन्स्ट्रक्ट होतो. ठीक आहे. तर हे डिसकंटिन्युअसली कन्स्ट्रक्ट होताना त्याचे जे फ्रॅगमेंट्स आहेत त्या फ्रॅगमेंट्सला ओकाझाकी फ्रॅगमेंट्स असं म्हटलं जातं. म्हणून आपण लिहू आता की DNA सिंथेसिस ऑन लॅगिंग टेम्पलेट टेक्स प्लेस in the form of small fragments called ओकाझाकी फ्रॅगमेंट्स. ठीक आहे. जो डिस्कंटिन्युअसली स्ट्रँड फॉर्म होतो त्याच्यामध्ये जे छोटे छोटे फ्रॅगमेंट्स फॉर्म होतात त्या फ्रॅगमेंट्सला ओकाझाकी फ्रॅगमेंट्स असं म्हटलं जातं. आणि ड्यू टू द DNA लायगेज एन्झाईम, ॲक्टिव्हिटी ऑफ द DNA लायगेज एन्झाईम, ओकाझाकी फ्रॅगमेंट्स जे आहे ते जॉईंट होतात. ठीक आहे. These Okazaki fragments are joined by enzyme DNA ligase. नेक्स्ट एन्झाईमचं नाव आलं आहे DNA ligase enzyme. And each Okazaki fragments that needs one RNA primer. प्रत्येक ओकाझाकी फ्रॅगमेंट जो आहे, ईच ओकाझाकी फ्रॅगमेंट नीड्स वन RNA primer. Each Okazaki fragment needs one RNA primer and later on हे जे RNA primer असतात that removed by the enzyme RNase. ठीक आहे. लेटर जेव्हा हे फ्रॅगमेंट्स आहे ते जॉईन होतात ओकाझाकी फ्रॅगमेंट्स, तेव्हा हे जे RNA प्रायमर आहे, RNA प्रायमर जे आहे हे काय होतं, रिमूव्ह होतं. दॅट इज रिमूव्ड बाय द एन्झाईम RNase. ठीक आहे. या एन्झाईममुळे हे काय होतं की फ्रॅगमेंट जे आहे ते एकामेकाला जॉईन होऊन जातात. कोणत्या एन्झाईममुळे? DNA लायगेज एन्झाईममुळे. आणि RNA प्रायमर जो आहे हा RNA प्रायमर रिमूव्ड होतो बाय द एन्झाईम RNase. आणि लास्ट पॉईंट आहे फॉर्मेशन ऑफ डॉटर DNA. फॉर्मेशन ऑफ डॉटर DNA रेप्लिकेशनचा म्हणजे DNA रेप्लिकेशन हे आपल्याला 8 पॉईंटमध्ये शिकायचं आहे. ॲट द एंड ऑफ द रेप्लिकेशन 2 डॉटर DNA दॅट आर फॉर्म. एक स्ट्रँड जो आहे तो कंटिन्युअस फॉर्म होतो, दुसरा स्ट्रँड हा डिसकंटिन्युअसली काय होतो, फॉर्म होतो. आणि ईच DNA स्ट्रँड जो आहे तो जो आहे तो पॅरेंटल स्ट्रँड जो आहे म्हणजे ओल्ड DNA जो आहे त्याच्या भोवती गुंडाळला जातो. ठीक आहे. पहिला पॉईंट आपण लिहू की ॲट द एंड ऑफ द रेप्लिकेशन, टू daughter DNA molecules
that are formed. ठीक है. In each DNA, one strand is parental. In each DNA, one strand is parental. म्हणजे ओल्ड DNAचा असतो. ठीक आहे. ओल्ड DNAचा आहे. And one is totally न्यूली सिंथसाइज. ठीक आहे. दुसरा स्ट्रँड जो फॉर्म होतो तो नवीन DNAचा राहतो. म्हणून जर आपण विचार केला तर 50% पार्ट जो आहे हा कशाचा असतो? मदर DNAचा असतो. Thus the 50% part of the mother molecule किंवा आपण त्याला ओल्ड DNA म्हणू is conserved. ठीक आहे. while 50% part is न्यूली कन्स्ट्रक्टेड. म्हणजे 50% पार्ट हा ओल्ड DNAचा आहे आणि 50% पार्ट हा न्यू DNAचा फॉर्म झालेला आहे. म्हणून हे जे रेप्लिकेशन आहे DNAचं is called semi-conservative replication. semi-conservative replication. प्रश्न असा विचारला जाऊ शकतो, why the DNA replication in eukaryotes called as semi-conservative replication. आपल्याला आन्सर लिहिताना काय लिहायचं आहे? when the daughter DNA is formed that show the presence of 50% part of the mother DNA. म्हणजे आफ्टर रेप्लिकेशन each DNA molecule जो आहे त्याच्यामध्ये one old strand आहे and the other new strand आहे. म्हणजे आफ्टर रेप्लिकेशन each DNA molecule has one old strand and the other new strand. So that shows the presence of 50% part of the mother molecule that is retained or conserved, while 50% part जो आहे रिमेनिंग 50% पार्ट जो आहे हा न्यूली कन्स्ट्रक्टेड पार्ट आहे. ठीक आहे. हेज द प्रोसेस ऑफ रेप्लिकेशन दॅट इज कॉल्ड ॲज द सेमी कॉन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन. ठीक आहे. म्हणजे सगळे जे न्यू कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड जो कन्स्ट्रक्ट होतो सायमल्टेनियसली बोथ द स्ट्रँड न्यू आणि ओल्ड दॅट अंडरगोज द कॉइलिंग अँड द टू आयडेंटिकल डॉटर मॉलिक्युल्स दॅट आर फॉर्म इन धिस प्रोसेस. दोन्ही स्ट्रँडचं पुन्हा कॉइलिंग होतं आणि दोन DNA मॉलिक्यूल फॉर्म होतात. डॉटर DNA मॉलिक्यूल हे फॉर्म होतात. वन स्ट्रँड पॅरेंटल असतो आणि दुसरा हा न्यूली सिंथसाइज स्ट्रँड असतो. म्हणून जो DNA मॉलिक्यूल जर घेतला आपण डॉटर DNA जर घेतला तर त्याच्यामध्ये 50% पार्ट हा मदर मॉलिक्यूलचा असतो किंवा मदर DNA असतो आणि 50% पार्ट जो आहे हा न्यू DNAचा असतो. म्हणून हे जे रेप्लिकेशन आहे याला सेमी कॉन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन असं म्हटलं जातं. ठीक आहे. हे यूकॅरियोट्समध्ये झालं. आता आपल्याला जर थोडंसं पाहायचं झालं तर प्रोकॅरियोट्समध्ये इन प्रोकॅरियोट्स जर घेतलं आपण इन प्रोकॅरियोट्स जर घेतलं तर जसं आपण ओरिजिन किंवा इनिशिएशन पॉईंट्स बघितलेले होते DNAमध्ये यूकॅरियोटिक DNAमध्ये हे खूप जास्त राहतात. म्हणजे मेनी इनिशिएशन पॉईंट और मेनी ओरिजिन पॉईंट्स दॅट आर फॉर्म ड्युरिंग द DNA रेप्लिकेशन. पण प्रोकॅरियोट्समध्ये सर्क्युलर DNA प्रेझेंट असतो. ठीक आहे. सर्क्युलर DNA इज प्रेझेंट. हा सर्क्युलर DNA प्रेझेंट असल्यामुळे त्या ठिकाणी फक्त ओनली वन इनिशिएशन पॉईंट असतो. सो देअर इज only one origin or initiation point is present. So the replication that is only one origin or initiation present
and the replication is called theta replication. ठीक आहे, त्याला काय म्हणतात, थीटा रेप्लिकेशन, ॲज इट लुक्स लाईक ग्रीक लेटर थीटा. ठीक आहे, एकच इनिशिएशन पॉईंट प्रेझेंट असल्यामुळे प्रोकॅरियोटिक डीएनएचं जे रेप्लिकेशन आहे त्याला थीटा रेप्लिकेशन म्हणतात, कारण की प्रोकॅरियोटिक डीएनएमध्ये सर्क्युलर डीएनए हा काय राहतो, प्रेझेंट असतो. ठीक आहे, इथं हे डीएनए रेप्लिकेशन जे आहे ते पूर्णचं पूर्ण आत्ता इथे संपलेलं आहे. म्हणजे डीएनए रेप्लिकेशन जर आपल्याला शिकायचं असेल तर सगळ्यात पहिले आपण हेटेरोकॅटॅलिटिक फंक्शन बघितलं डीएनएचं, मग ऑटोकॅटॅलिटिक बघितलं. तर हेटेरोकॅटॅलिटिक फंक्शन ऑफ द डीएनए जे आहे ते आपल्याला आता प्रोटीन सिंथेसिसमध्ये शिकायचं आहे, आणि ऑटोकॅटॅलिटिक फंक्शन जे आहे ते रेप्लिकेशनमध्ये होतं. तर मेकॅनिझम ऑफ द डीएनए रेप्लिकेशन जे आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले ॲक्टिव्हेशन ऑफ द न्यूक्लियोटाइड्स, देन ओरिजिन और इनिशिएशन पॉईंट, नंतर अनवाइंडिंग ऑफ द डीएनए स्ट्रँड, नंबर 4 रेप्लिकेटिंग 4, नंबर 5 synthesis of the new strand, number 6 leading and the lagging strand, number 7 maturation of the Okazaki fragments, आणि लास्ट पॉईंट नंबर 8 फॉर्मेशन ऑफ डॉटर DNA. ठीक आहे, या ठिकाणी DNAचं रेप्लिकेशन आता कंप्लीट झालेलं आहे.